तिच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. तिचा नवरा वाईट नव्हता, खरं तर खूप चांगला होता तो. पण रोजच्या वादात, टोमण्यात, कुरबुरीत तो चांगुलपणा कुठेतरी हरवून जायचा. कधी त्याला वाटायचं ती फार बोलते, कधी तिला वाटायचं तो मला समजूनच घेत नाही. एक दिवस भांडण इतकं वाढलं की शब्दांना मर्यादा उरल्या नाहीत. रागाच्या भरात तिने बॅग उचलली आणि ती थेट तिच्या विधवा मैत्रिणीकडे, रेखाकडे निघून गेली. रेखा गेल्या 3 वर्षांपासून एकटीच आयुष्य ढकलत होते. पहिल्या दिवशी वाटलं बरं झालं आपण इकडे आलो. शांतता होती, कुणी प्रश्न विचारणारं नव्हतं, कुणी अपेक्षा ठेवणारं नव्हतं. पण शांतता फार काळ टिकली नाही. सकाळ झाली, डोळे उघडले, चहा आणून देणारं कुणीच नव्हतं. ती स्वतः उठली होती, स्वतःचा चहा स्वतःच केला होता. ठीक आहे, ही काय फार मोठी गोष्ट नाही असं स्वतःलाच तिने समजावून घेतला. दुसऱ्या दिवशी घरातली भाजी संपली होती. प्रचंड ऊन पडलं होतं. बाजार जरा लांबच होता. रेखा सहज म्हणाली, मला रोजच जावं लागतं. तिच्या आवाजात तक्रार नव्हती, ती सवय होती. ती रेखासोबत भाजी घ्यायला गेली. पिशवी हातात घेताच ती जरा जड वाटली आणि तेव्हाच तिला जाणवलं हा भार ती रोज एकटीच उचलतीये. घरी आल्यावर कपडे धुवायचे होते. मशीन बंद होतं. सगळे कपडे हाताने धुतले. बोटं सुरकुतली गेली होती. पाठ दुखायला लागली होती. रेखा मात्र शांतपणे आपलं काम करत होती. नवसासार न तक्रार. संध्याकाळी लक्षात आलं किराणा कमी पडतोय. पीठ, तेल, डाळ सगळं मोजून वापरावं लागतं. तिने रेखाला विचारलं, कधी दमत नाही का ग तू? तुला दमायला होत नाही? ती हसली आणि म्हणाली, थकायला वेळच नाही, कारण वेगळं पर्यायच नाही. त्या रात्री तिला झोप लागलीच नाही. तिच्या नवऱ्याचे शब्द तिला आठवत राहिले. भाजी मी आणतो, कपडे राहू दे मी टाकून देईल मशीन मध्ये, ऑफिसमधनं येताना पीठ घेऊन येतो हा. तेव्हा सगळं तिला साधं वाटायचं, जणू हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण त्या घरात, त्या एकटेपणात तिला हे कळलं की हे कर्तव्य नव्हतं, ही साथ होती. रेखाच्या घरात काहीच आपोआप घडत नव्हतं. प्रत्येक कामामागे तिची एकटीची मेहनत होती. मी करतो म्हणणारं कोणीच नव्हतं, कोणी भार वाटून घेणारं नव्हतं. आयुष्य सुरू होतं पण आधाराशिवाय. दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला फोन केला. आवाज घाईवरून आला होता. ती फक्त एवढं म्हणाली, घरी यायचंय. तो क्षणभरही थांबला नाही, एकही प्रश्न विचारला नाही. फक्त म्हणाला, घ्यायला येऊ का? त्या क्षणी तिला उमगलं, नवरा असणं म्हणजे फक्त भांडण असणं नाही, तो एक खांदा असतो ज्याच्यावर आपलं आयुष्याचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. तो असा हात असतो जो रोजची साधीसुधी कामं सुद्धा सोपी करतो. आणि असं नातं असतं ज्याची किंमत आपण काही दिवस दूर गेल्यानंतरच लक्षात येते. आजही भांडणं होतात, सगळं परफेक्ट आहे असं नाही, पण आता भाजीची पिशवी जड वाटली, कपडे धुताना हात दुखले की मन नकळत म्हणतं, आयुष्यात नवरा असणं खरंच एखाद्या आशीर्वादासारखं आहे. आवडली ना कथा? मंडळी, सोशल मीडियावरती वाचण्यात आलेली ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. या कथेचे सर्व हक्क आणि अधिकार हे लेखकांचे राखीव आहेत. आम्ही कुठल्याही पद्धतीचा क्लेम अधिकार यावरती सांगत नाही आहोत. सोशल मीडियामध्ये वाचण्यात आलेली ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने सादर केली आहे. कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा.